थंडीबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला सांगतो मी बरं का. सकाळी उठतो मी, उठल्यानंतर आपलं स्वेटर घालायचं, स्वेटर घालून ऑफिसला जायला निघायचं. ऑफिसला गाडीवर बसायचं. थंडी थंडी थंडी. ऑफिस आलोय, हा आल्यावर बघतो तर काय काय? ऊन. ओ माय गॉड. कडक ऊन पडलेलं असतं. किती ऊन आहे हे बघ. गरमवलं झालं सगळं. आतमध्ये जाऊन मी एसी लावतो. एसी लावल्यावर होतं तर काय काय? परत थंडी वाजायला लागते. परत स्वेटर घाला. एवढी थंडी एवढी थंडी. म्हणतो आपण गरम गरम चहा प्यायला पाहिजे नाही हो, का. बरोबर, खाली बरोबर. जातो चहा प्यायला. खाली आल्यावर बघतो तर काय काय? काय असं. लस्सी चहा. अरे ऊन पडलेलं असतं Oh my God. अरे इथं एवढं उन्हात परत लिंबू पाणी प्याव का चहा प्याव. बरोबर आहे तुमचं. बघताय नागरिकांनो किती त्रास होतोय ह्या बिचाऱ्यांना. काय बघताय नागरिकांनो. अहो दादा तुम्ही ह्याचा स्वेटर काढला, ह्याला थंडी वाजेल कडकडतंय. बोला आता बोला. काय बघताय नागरिकांनो. अजून दिवस बाकी आहे माझा. सांगा. संध्याकाळी जायचं असतं. परत मी आपलं स्वेटर घालतो. स्वेटर घालून पार्किंग मध्ये येतो. गाडी काढतो. गाडी काढून पार्किंगच्या बाहेर आल्यावर बघतो तर काय काय दादा काय? काय असेल आता. थंडीच असेल ना? नाही मग ऊन. आता पाऊस आलाय. पाऊस. ओ बापरे. काय करावं माणसाने. हो काय करावं काय माणसाने. दादा मी तुमचं दुःख समजू शकतो. बघताय का नागरिकांनो किती त्रास होतो ह्यांना. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर बाहेर निघताना छत्री, स्वेटर, शॉल, लिपस्टिक काय घ्यायचंय ते घ्या आणि निघा. कारण जर तुम्ही पुण्यात राहताय तर सांगता येत नाही पुण्यात कधी काय पडू.